नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. आर पारदर्शक लढाई पार्ट 2 या विशेष रोखठोक मध्ये आपलं स्वागत. जिथे युती तुटल्याचा शंख फुंकला गेला त्याच रणभूमीवर आज भाजपच्या विजय संकल्पाचा बेलभंडारा उचलला गेलाय. राज्य सरकारमध्ये एकत्र असणारे शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांच्या विरोधात सज्ज झाले. लहान भाऊ मोठे भाऊ अशी लढाई आज थेट कौरव पांडव म्हणून लढली जाणार अशी घोषणा झाली आहे. शिवसेनेच्या प्रत्येक वारावर भाजपकडेही तेवढाच जबरदस्त पलटवार आहे. जे बोलतो ते आम्ही करतो असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर भाजपनं आज जे बोलत नाही ते आम्ही डेफिनेटली करतो असं म्हणत युद्धाची पहिली ठिणगी टाकली आहे. पारदर्शक कारभार हाच आमचा लढा असं म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराशी आणि शिवसेनेच्या विचाराशी आहे असं सांगत भाजपनं प्रचारात पहिला पत्ता टाकलाय. खरं तर आजपासून खऱ्या अर्थानं ही लढाई प्रचारातल्या वादग्रस्त वक्तव्यांची, मुद्द्यापासून कदाचित गुद्द्यापर्यंत जाणारी आणि मनमोहक आश्वासनांची असणार आहे. पण मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात कळीचा मुद्दा असलेल्या आणि त्यावर विजयाची गणित ठरवणाऱ्या मुद्द्यावरच आहे आमचा विशेष रोखठोक आर पारदर्शक लढाई पार्ट 2. शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल. एकवीस तारखेला दाखवून देऊ भारतीय जनता पक्षाची अवकात काय आहे आणि तुमची अवकात काय आहे. आर पारदर्शक लढाई पार्ट 2 या विशेष रोखठोक मध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, आमचे प्रतिनिधी अमित जोशी आणि झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर. सर्व मान्यवरांचं मी चर्चेत स्वागत करतो. आपण चर्चा करणारच आहोत. मात्र सुरुवातीला पाहूयात नेमकं आज आशिष शेलार काय म्हणाले. एवढी मोठी पांडव सेना आहे त्यावेळेला तुम्हाला मी विचारतो, कौरवांचा पराभव होणार की नाही? होणार की नाही? मग आज भूमिका स्पष्ट आहे. अहंकाराचं घर हे खाली जावंच लागेल. सत्ता ज्या वेळेला येते मित्रांनो, त्यावेळेला सत्ता दोन गोष्टी घेऊन येते. सत्ता ज्या वेळेला प्रदर्शन दाखवते त्यावेळेला दोन लक्षणं आपल्याला दिसतात. एक असतो अहंकार आणि दुसरी असते जबाबदारीची जाणीव. आज ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, मीच करून दाखवलं, तुम्हाला माहिती आहे का? डिड यू नो? ही अहंकाराची भाषा त्यांची एका बाजूला आणि जबाबदारीची जाणीव असणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी ते म्हणतायत सत्ता हे साध्य नाही, हे साधन आहे विकासाचे. आणि त्यामुळे जबाबदारीची जाणीव असलेला नेता इथे बसलाय, अहंकाराची भाषा बोलणारे तिथे आहेत. जबाबदारीची जाणीव असलेला नेता दिवसातले 20 तास काम करतोय. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखांना माझी विनंती आहे, तुमच्यावर सुद्धा आता मोठी जबाबदारी आलेली आहे. आपण पाहिलं नेमकं आशिष शेलार काय म्हणाले. आपण चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला मी जातो राहुल शेवाळे यांच्याकडे. आपण बघितलं आशिष शेलारांचं भाषण असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं असेल, एकूणच विजय संकल्प मेळावा होता भाजपचा. काय आपली प्रतिक्रिया या सगळ्या भाजपच्या प्रदर्शनावरती? या प्रदर्शनात आपल्याला दिसून आलं असेल तर अहंकारी भाषा कोणी वापरली. दोन्ही आशिष शेलार असतील, माननीय मुख्यमंत्री असेल, या दोघांची भाषा ही अहंकारी भाषा होती. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींबद्दल बोलाल तर तो आत्मविश्वासी भाषा आहे. ज्यावेळी आम्ही करून दाखवलं म्हणजे एक आत्मविश्वास असतो, त्यावेळी एखादा माणूस करून दाखवलं बोलतो. यांच्याकडे कुठलाही आत्मविश्वास नाही, अहंकाराची भाषा. यांनी जर करून दाखवलं तर दाखवा, बोलावं. दुसरी कौरवाच्या संदर्भातलं बोलले तर कौरव कोण ते 23 तारखेच्या रिझल्टला त्यांना कळून चुकेल. पांडवाचं त्यांनी स्वतःला पांडवाचा उल्लेख केला. व्यासपीठावर बसलेले जे एक संख्या सांगत होते, पांडवांची संख्या आणि जे व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांची संख्या जर आपण पाहिलं तर आपल्याला तफावत आढळेल. त्यामुळे नवीन पांडवांची कुठली व्याख्या ते लोकांना सांगत असतील. आणि माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे आणि मुंबई शहरात कुंभारवाडा परिसर असेल, सिटी परिसरात एक पांडव गँग म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती अजूनही कार्यरत आहे.
आणि ती आता पुन्हा एकदा ती मध्यंतरी तिच्या खंडणीच्या आणि ह्या सगळ्या केसेस कमी झाल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा ह्या नवीन पांडव गँगच्या नावाने ती नवीन रूपाला पुन्हा येत आहे. गृह खातं त्यांच्याकडे, माननीय मुख्यमंत्री या संदर्भात त्वरित कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे. तर नवीन ह्या पांडव गँगवर जर मुंबईकरांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून त्वरित कारवाई करावी. अहंकाराची भाषा कोण ती लोकच त्यांना दाखवतील. जे करून दाखवलं आणि ज्या गोष्टी शिवसेनेच्या आहेत त्या आत्मविश्वासाच्या आहेत, आत्मविश्वासाने केलेल्या आहेत आणि मुंबईकरांसाठी केलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची ती भाषा नाही, शिवसेनेचं जे काम केलेलं आहे ते आम्ही लोकांसमोर मांडलेलं आहे. ठीक. आशिष शेलार, आपण बघतोय की अहंकाराची भाषा कोणी केली हा खरा मुद्दा आहे असं राहुल शेवाळे म्हणतायत. काय बोला? त्यांचा तकलादू प्रयत्न आहे स्वतःच्या पक्षाची बाजू सांभाळण्याचा. ढेकून, कुत्रा, बैल, मांजर या भाषा शोभतात का? या भाषेचा उल्लेख करणं याला जर तुम्ही आत्मविश्वास म्हणत असाल तर शिवसेनेने स्वतःची नवी डिक्शनरी बनवायला लागेल आणि त्या डिक्शनरीचं स्वतःचं सर्टिफिकेट स्वतःला घ्यायला लागेल. ज्यांच्याबरोबर राहता, ज्यांच्यामुळे निवडून येता, ज्यांच्यामुळे सत्तेत बसता, त्यांच्या पाठीशी वार करता, ही आत्मविश्वासाची भाषा असेल तर महाराष्ट्राला ही आत्मविश्वासाची भाषा मान्य नाही. आणि गँगचा संबंध तुमचाच आहे, त्यामुळे किती गँग कुठे चालतात ह्या तुम्हाला माहिती आहे. ह्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांनी केलं. पांडव सेना असं ज्या वेळेला आम्ही उल्लेख करतो त्यावेळेला स्वाभाविक आहे बाळासाहेबांच्या सेनेशी आमचा संबंध हा प्रामाणिक, चांगला, योग्य आणि सुगंध देणारा होता. आता गँगची भाषा बोलणारे त्यांना सगळीकडे पांडवात पण गँग दिसत असेल असं नवं महाभारत ते लिहित असतील. त्यांची भाषा त्यांना लखलाभ लागो. मुंबईकरांशी आमची नातं विकासाचं आहे आणि ते विकासाचं नातं आजचं नाही आणि म्हणून त्या विकासाच्या नात्यावरच आम्ही निवडणुकीला समोर जाऊ आणि जे ज्या भाषेत बोलतील त्या भाषेत उत्तर देण्यापेक्षा विकासाच्या भाषेत त्याला उत्तर देणं हे आमचं प्राधान्य राहील. ठीक. आपण बघितलं की या सगळ्या आजच्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये अनेक मुद्दे आले. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता तो अहंकार. उदय सरांकडे आपण जाऊयात. उदय सर, अहंकार हा आज खरं तर महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या विजय संकल्प मेळाव्यात ठरला. कौरव पांडव असेल किंवा अनेक गोष्टी, भगवद्गीता आज जणू अवतरली होती मुंबईत असं सगळं चित्र होतं. काय सांगाल? युतीची भगवद्गीता होती का नवीन भगवद्गीता आता लिहिली जाणार आहे हा खरा मुद्दा आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की एक संयमित वातावरणात मुख्यमंत्र्यांनी केलेलं भाषण हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आमचा वैचारिक संघर्ष आहे, तर शिवसेनेशी नातं वैचारिक आहे परंतु त्यांच्या आचाराशी संघर्ष आहे असं बोलून स्वतःच्या पक्षासाठी, स्वतःच्या पक्षाच्या भूमिकेसाठी एक स्पेस त्यांनी तयार करून ठेवलेली आहे. युती नेमकी कोणामुळे तुटली याच्याशी सर्वसामान्य जनतेचा सुतराम संबंध नाही आहे. सर्वसामान्य जनता तुम्ही त्यांचे त्रास कसे कमी करणार याच्याकरताच फक्त आत्ता दोघांकडे बघते. परंतु जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याकरता, अंगार निर्माण करण्याकरता, राग निर्माण करण्याकरता, आपल्या पक्षाबद्दलची एक आस्था निर्माण करण्याकरता हे सगळं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून, मग ते काल उद्धवजींचं भाषण असेल किंवा आज आशिष शेलारांचं भाषण असेल किंवा सीएमच्या भाषणामध्ये जे काही सूचक उल्लेख करण्यात आले त्याच्यामध्ये त्यांनी खंडणीचा उल्लेख केलेला आहे, आशिष शेलारांनी अहंकाराचा उल्लेख केलेला आहे, दुर्योधनाचा उल्लेख केलेला आहे. हे सगळे भारताच्या गतवैभवाशी नातं जोडणाऱ्या गोष्टी ते सांगतायत. परंतु जनतेचं नातं हे मुंबईच्या आत्ताच्या अवस्थेविषयी आणि कशा प्रकारे तुम्ही त्याला वैभव परत नेणार आहात याच्याशी आहे. हा मुद्दा फक्त टाळ्यांपुरता आणि निवडणुकीपुरता आहे, याच्या पलीकडे जाऊन याला काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही. ठीक. खरं तर जसं तुम्ही उल्लेख केलात अनेक मुद्दे याच्यामध्ये होते. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे जी युती तुटली त्याचं खापर शिवसेनेवर फोडलं गेलं. शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ही युती तुटण्यासाठी शिवसेना जबाबदार असा आरोप करण्यात आला. नाही, युतीची ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी युतीच्या चर्चेसंदर्भात ज्यावेळी पारदर्शकतेचा मुद्दा आला तर पारदर्शकतेसंदर्भात युतीचे म्हणजे शिवसेनेचे जे तिन्ही प्रतिनिधी ते गेले होते ते सर्व पारदर्शकतेच्या मुद्द्यावर त्यांना मुद्दा हा मान्य होता. पण पारदर्शकता केवळ महानगरपालिकेपुरती मर्यादित न ठेवता राज्य सरकार, केंद्र सरकार या ठिकाणी ठेवावी. आणि पारदर्शकता म्हणजे त्यांना काय हवी, नुसता पारदर्शकता शब्द दरवेळी वापरतात. पारदर्शकता म्हणजे ह्या 10 गोष्टी हव्यात, ह्या गोष्टींची अंमलबजावणी झाली पाहिजे. आपल्या माहितीप्रमाणे मी सांगतो, पारदर्शकता जर त्यांना हवी असेल तर माननीय
माननीय मुख्यमंत्री अर्बन डेव्हलपमेंटचे प्रमुख आहेत आणि ते मुंबई महानगरपालिकेचे पण प्रमुख आहेत आणि संपूर्ण मुंबई महानगरपालिकेची कार्यप्रणाली जर पाहता सर्व संपूर्णतः अधिकारी आयुक्तांकडे, आयुक्त टेंडर काढतात, टेंडरची कमिटी आयुक्त फॉर्म करतात आणि स्थायी समितीबरोबर समोर प्रस्ताव पण आयुक्त आणतात. तो प्रस्ताव जर मंजूर नाही झाला तर तो मंजूर करायचा अधिकार आणि राज्य सरकारला पण आहे. या सर्व गोष्टी ज्या इतर महानगरपालिकेत आहेत त्या ह्या मुंबई महानगरपालिकेत आहे. त्यामुळे त्यांना वेगळं असं पारदर्शकतेसाठी काय करायचं या गोष्टीचा खुलासा न करता केवळ पारदर्शकता या शब्दावर अडून बसले. पारदर्शकतेसाठी 10 गोष्टी ह्या करायच्यात. त्या गोष्टी जर त्यांनी समोर मांडल्या असतात तर त्या कोणाला अमान्य आहे? शिवसेनेला त्या मान्यच आहे, परंतु केवळ पारदर्शकता ह्या शब्दावर अडून धरून युतीच्या संदर्भातले इतर ज्या बोलणी आहेत त्या संदर्भात आणि जे पारदर्शकतेच्या संदर्भात आग्रही होते, जे 3 प्रतिनिधी त्यांनी ह्या बैठकीला पाठवले होते, या तिघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आशिष शेलारांवर आरोप आहे, विनोद तावडेंवर आरोप आहेत, प्रकाश मेहतांवर आरोप आहेत. मग ते या पारदर्शकतेच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलणं हे उचित ठरणार नाही. ही भूमिका शिवसेनेच्या 3 प्रतिनिधींनी मांडली की तुम्हाला पारदर्शकता हवी, तर 3 प्रतिनिधींनी पण स्वतःवर जे आरोप झाले त्या संदर्भात खुलासा करायला पाहिजे. पारदर्शकता राज्य सरकारमध्ये पाहिजे, केंद्र सरकारमध्ये पाहिजे. आणि मी तर बोलतो माननीय मुख्यमंत्र्यांना कोणी अडवलंय की माननीय मुख्यमंत्री अर्बन डेव्हलपमेंटचे प्रमुख आहेत. या सिस्टीममध्ये त्यांच्या हातात सर्व आहे, त्यांच्या हातात सर्व. आणि तेच म्हणजे एखादा शिक्षकच मुलाला बोलतो मला शिकव म्हणून, तर शिक्षकाने त्या मुलाला शिकवायला पाहिजे. तर शिक्षकच बोलतो की अरे मला शिकव. तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात जर खरी इच्छा असल्याची तर 2 वर्षात त्यांनी पारदर्शकतेच्या संदर्भात अर्बन डेव्हलपमेंट थ्रू ज्या काही गोष्टी करायच्या त्या केल्या पाहिजे. त्यांना काय कोणी अडवलं होतं का? पण तसं न करताना केवळ मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण करायचा की शिवसेना भ्रष्टाचार करते, दोषी आहे आणि शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात टाकायचं, हे एक षडयंत्र होतं. आणि युती त्यांना करायची नव्हती. त्या षडयंत्रात शिवसेनेला टार्गेट करून, शिवसेनेला बदनाम करून कुठेतरी त्यांना एक्झिट पाहिजे होता. युती त्यांना करायची नव्हती, पण युतीची बोलणी करताना एक एक्झिट पाहिजे होता. तो एक्झिट पारदर्शकतेच्या नावाच्या खाली ते एक्झिट शोधत होते, परंतु ते दुर्दैवानं त्यांना साध्य झालं नाहीये. आमचे 3 प्रतिनिधींनी शिवसेनेची भूमिका मांडली. त्यांनाही आपण या संदर्भात आशिष शेलारांचं मत जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी उदय सरांचा मुद्दा घ्या. उदय सर, मला असं वाटतं की आता त्यांनी थेट आशिष शेलार आणि विनोद तावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. त्याचं उत्तर आता आशिष शेलार यांना द्यावं लागेल. तांत्रिकदृष्ट्या राहुल शेवाळे जो मुद्दा मांडतायत पारदर्शकतेच्या चेनचा, तो अतिशय तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे की त्या पारदर्शकता कशा प्रकारची असते, परंतु पारदर्शकतेचा मुद्दा भाजपला घेण्या इतपत जागा किंवा संशय का सुटला हा खरा सवाल आहे. आज हा मुद्दा समोर आल्यानंतर त्या मुद्द्याच्या भोवतीच शिवसेना उत्तर देते. म्हणजे एक प्रकारे आपल्याला हव्या असलेल्या कोर्टात बॉल आणण्यामध्ये किंवा खेळ आणण्यामध्ये भाजप यशस्वी होत आहे. जेवढी पारदर्शकतेच्या मुद्द्याची चर्चा होईल तेवढा ॲडव्हान्टेज बीजेपी येणार आहे, हे शिवसेनेला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे युती तोडली ही भाजपनी, असं जे शेवाळे म्हणतायत तिथेच तर खरी मेख आहे. आशिष शेलार पण म्हणतायत की युती तोडली ती शिवसेनेनी आणि इकडे शेवाळे म्हणतायत युती तोडली ती भाजपनी. या मुद्द्याला लोकांच्या दृष्टीनं 0 महत्व आहे, परंतु कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्व आहे, पक्षाच्या दृष्टीनं खूप मोठं महत्व आहे. याचं कारण जो युती तोडेल, ज्याच्यावर त्याचं खापर फुटणार आहे त्याला त्याचा फटका बसणार आहे, अशी एक अटकळ आता सर्वसाधारणपणे या दोघांच्या समोर किंवा त्या पक्षाच्या समोर दिसते आहे. त्याला तितकंसं फारसं महत्त्व निवडणुकीच्या निकालानंतर आहे हे आपल्याला दिसणार नाही. याचं कारण विधानसभेच्या वेळेला सुद्धा युती कोणी तोडली, पोपट कोणामुळे मेला याची चर्चा चालू होती, परंतु दोघांच्याही जागा आपल्याला वाढल्याचं आपल्याला विधानसभेच्या वेळेला निदर्शनास आलेलं आहे. हा आत्ताचा खरा मुद्दा आहे. आशिष शेलार यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाचं उत्तर दिलंच पाहिजे. आशिष शेलार, आरोप काय, राहुल शेवाळेंवर आरोप काय ते जर मी वाचलं तर त्यांना चॅनेल सोडून जावं लागेल अशी परिस्थिती होईल. पण मी त्यांच्या इतक्या हीन दर्जाची चर्चा इथे करणार नाही. त्यामुळे कुठलाही आरोप माझ्यावर तर नाहीच, विनोद तावडे आणि प्रकाश मेहतांवरचे पुरावेही देऊ शकलेले नाहीत. आणि त्यामुळे केवळ चर्चेला आरोपाचं वलय द्यायचं ही भाषा जी आम आदमी पार्टी करत होती ती आता शिवसेना करते. कधी कधी शिवसेना आम आदमी पार्टीच्या मुखातून करते का असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आरोप कुठलाही नाही, पुरावे कशाची देता येत नाही. राहिला युतीच्या बाबतीतला चर्चेचा मुद्दा, तर त्यांनी जे सांगितलं ह्याच्यातली सुतरामही माहिती राहुल शेवाळेंना नाही, कारण मी स्वतः त्या चर्चेत होतो. पारदर्शकतेचा मुद्दा मांडल्यानंतर आपल्याला अपेक्षित काय असं सांगितल्यावर मी स्वतः 3 मुद्दे मांडलेले आहेत की ज्यामध्ये टेंडरिंगपासून शेड्यूल रेट,
आणि महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये निर्णय प्रक्रियेतला विषय आहे. या गोष्टी मांडल्यावर त्या तिन्ही सदस्यांनी सांगितलं की आम्हाला इथे बोलता येणार नाही, आमचे वरिष्ठ बोलतील, आम्हाला फक्त जागांवर बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दुसरी गोष्टही राहुल शेवाळे यांनी मांडली ही त्यांच्या अज्ञानाच्या पोटी त्यांनी मांडलेली आहे. साताराला युती कोणी तोडली या बाबतीत निरुडकरजी आपल्याला वाटत असेल महत्त्व शून्य आहे, पण मुद्दा त्यामध्ये असा आहे जो आजच्या भाषणात मी मांडला, जे हक्काचं जे न्यायाचं मिळालं पाहिजे ते बोललं पाहिजे असताना गेल्या वेळेपेक्षा कमीच्या जागा घे ही अपमानास्पद वागणूक रवींद्र मिर्लेकर यांनी दिली आणि त्यामुळे युती कोणाला नको होती हे मिर्लेकरांच्या तोंडातून शिवसेनेचं खरं रूप बाहेर आलं. आता अलायदा तो विषय गेला, कोणी तोडली हा बाजूला ठेवला तरी आता मुद्दा आहे की पारदर्शकमध्ये आम्हाला हवंय काय हे मांडण्याची जाहीरनाम्यातली आमची ज्या वेळेला भाषणं होतील किंवा जाहीरनामा प्रसिद्ध होईल त्यावेळेला आम्ही त्या गोष्टी जनतेसमोर आणूच. आणि मुख्यमंत्र्यांना रोखलंय कोणी म्हणणारे राहुल शेवाळे हे विसरत असतील. एकमेव केवळ उदाहरण देतो मी, उदाहरणं हजारो आहेत. म्युन्सिपल चीफ ऑडिटर हा जो ऑडिटर नेमण्याची जी प्रक्रिया असते तो राज्य सरकारकडनं ऑडिटर आला म्हणून आमच्या महानगरपालिकेच्या कामकाजावर मुख्यमंत्री एका अर्थाने एन्क्रोचमेंट करतायत हेच शिवसेनेचे लोक म्हणत होते. आणि म्हणून ऑडिटर साधा नेमावा कायद्याने अपेक्षित असलेला त्याला विरोध करणारे हे लोक आम्हाला पारदर्शकतेची काय चर्चा करणार आहेत. आणि म्हणून यांना तोंड दाखवायला जागा नाही हे आम्हाला शहाणपण शिकवण्याची गरज नाही. राहुल शेवाळे. आशिष शेलार हे महानगरपालिकेचा त्यांचा जुना अनुभव आहे तो विसरलेत. आता जेव्हा चीफ ऑडिटरचा जो त्यांनी प्रश्न उपस्थित केला, स्वतः आशिष शेलार भारतीय जनता पार्टीचे ज्यावेळी महानगरपालिकेत गटनेते होते त्यावेळी राज्य सरकारकडून जेवढ्या नियुक्त्या होत्या त्याला सर्वात पहिला विरोध करणारे आशिष शेलार होते. आणि चीफ ऑडिटरचं हे पद हे स्थायी समितीच्या अधिपत्याखाली होतं. स्थायी समितीचे ज्यावेळी सदस्य होते आशिष शेलार त्यावेळी त्यांनी स्वतः विरोध केला की हे चुकीचं आहे, स्थायी समितीच्या अधिकारावर राज्य सरकार एक कुठेतरी गदा आणते, बंधन आणतंय. त्यावेळी आशिष शेलारांनी स्वतः विरोध केला होता. आपण स्थायी समिती किंवा मुंबई महानगरपालिकेचे मिनिट्स मागावे, त्या मिनिट्समध्ये याचा उल्लेख आहे. राहिली गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात आणि त्यांनी 3 मुद्दे उपस्थित केले की पारदर्शकतेच्या संदर्भात, ई टेंडर झाले पाहिजे, शेड्यूल रेटच्या संदर्भात आणि स्टँडिंग कमिटीच्या कारभाराबद्दल. मी आशिष शेलार यांना सांगू इच्छितो आणि माझं माहिती असेल अपुरं ज्ञान असेल तर माननीय आयुक्त आणि अर्बन डेव्हलपमेंट आयुक्तांच्या अधिकाराखाली हे सगळे विषय आहेत. हे काय शिवसेना पक्षप्रमुखांच्या अधिकाराखाली आहे का? आपल्याला कोणी थांबवलं? आयुक्त हे ई टेंडरिंगच्या बाबतीत, अर्बन डेव्हलपमेंट ई टेंडरिंगच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात. शेड्यूल रेट आयुक्त बनवतात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी नाही बनवत. आणि स्थायी समितीचा जो काही कारभार असेल त्या संदर्भात अर्बन डेव्हलपमेंट ज्या काही सूचना देतील त्या सूचना आयुक्त मान्य करतील. आणि आयुक्तांची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेले 2-2.5 वर्ष जर माननीय मुख्यमंत्र्यांना मुंबईवर एवढं प्रेम असेल तर आपण ज्या गोष्टीची मागणी करतात ती मागणी तरी पूर्ण केली का? समन्वय समितीची एकही बैठक मुंबई महानगरपालिकेची अजूनपर्यंत झाली नाही. आणि ह्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एकही बैठक मुंबई महानगरपालिकेची समन्वय समितीची बैठक घेतली नाही. या विषयाकरता आशिष शेलार ज्यावेळी गटनेते होते त्यावेळी संपूर्ण सभागृहात ते या संदर्भात सभा तहकुबी मांडायचे, वेळोवेळी हा विषय उपस्थित करायचे ज्यावेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. परंतु दुर्दैवाने गेली 2.5 वर्ष आशिष शेलार विसरले, माननीय मुख्यमंत्री पण विसरले. आणि हे सगळे माननीय मुख्यमंत्री अर्बन डेव्हलपमेंटचे अधिकार आहे, ते ॲडव्होकेट आहेत, त्यांनी सांगावं की शिवसेना पक्षप्रमुखांचा अधिकार आहे की ई टेंडरिंग काढायचं, ह्या शेड्यूल रेट बनवायचे किंवा स्टँडिंग कमिटीचे नियम बनवायचे, हे सगळे अर्बन डेव्हलपमेंटचे अधिकार आहेत. हे अर्बन डेव्हलपमेंट आपल्याकडे आहे, आपण करावे, त्याला आमचा विरोध नाही आहे. आम्ही तुमची जी भूमिका असेल त्या भूमिकेला सहकार्य करू. हे काय युतीच्या चर्चेतला हा विषयच नाही आहे. हे पारदर्शकतेला शिवसेना कधी तयार आहे? माझी तर अशी मागणी आहे, आता युती तुटली पण जर युती असली तर युतीची चर्चा ही पण व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला पाहिजे, लाईव्ह ठेवायला पाहिजे लोकांना. त्यामुळे लोकांना कळेल की खरा कोण आणि खोटा कोण. ठीक आहे. उदय सर. मला असं वाटतं की या आधी देखील कॅबिनेटच्या ज्या चर्चा आहेत त्या देखील उघडपणे कराव्यात अशा प्रकारची एक मागणी मान्य केली होती. ती का पूर्ण करता येणार नाही याची घटनात्मक पेच देखील शिवसेनेला माहिती असायला हवा. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा एक वारंवार सेनेला एक लक्षात गोष्ट आता येत नाही आहे की पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सातत्यानं भर देऊन त्याच्या भोवती सर्व प्रचार, त्याच्या भोवती सर्व व्यूहरचना आणि घोषणा आणि भाषणं, आरोप प्रत्यारोप हे खेळवत ठेवून शिवसेनेविषयीचा संशय हा अधिकाधिक दाट आणि खोल करण्यामध्ये भाजप यशस्वी होतोय. जेवढं शिवसेनेला उत्तर देत जाईल, जेवढं शिवसेना याच्यावर स्पष्टीकरण देत जाईल
तेवढा आशिष शेलार आणि बीजेपीचा डाव यशस्वी होणार आहे. याचं कारण हा एक मुद्दा आहे की जो शिवसेनेचा आतापर्यंतच्या कारभारातला कच्चा दुवा म्हणून दाखवण्यात भाजपला अधिक स्वारस्य आहे. याच्यावरून कारण आतापर्यंत जे भाजपचे सगळे आरोप होते ते त्यांच्या हिंदुत्वाबद्दल नव्हते, ते त्यांच्या भ्रष्ट आचाराबद्दल होते, ज्याचा उल्लेख आज मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये केला. त्यामुळे या प्रश्नाच्या भोवती निवडणूक खेळवत ठेवणे हे भाजपला अत्यंत सोयीस्कर आहे. परंतु या मुद्द्यापासून जेवढी निवडणूक दूर जाईल तेवढं शिवसेनेला अधिक श्रेयस्कर असणार आहे. आशिष शेलार. सन्माननीय राहुल शेवाळे आता जे म्हणाले पुन्हा एकदा तोच माझा प्रश्न आहे. ते काही स्थायी समितीचे अध्यक्ष असताना चणे-फुटाणे खात होते का? माझा त्यांना डायरेक्ट प्रश्न आहे. त्याही वेळेला विरोध जर काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या सरकारने जर ऑडिटर किंवा कुठला अधिकारी नेमला तर त्याला विरोध करायचं काम आशिष शेलारनेच करायचं आणि ह्यांनी फक्त काँग्रेसला समर्थन द्यायचं काम करायचं. आम्ही पण विरोध केला. आम्ही सोबत आपण सोबत विरोध केला. पाठवलेला अधिकारी महानगरपालिकेत, मग आता तुम्हाला लेट आठवलं का ते? काय ते एकदम पूर्ण आठवा आणि मग बोला. काय मध्ये मध्ये तुम्हाला आठवतं, मध्ये मध्ये तुमचा गजनी होतो, असं होता कामा नये. आणि म्हणून ज्या वेळेला काँग्रेसने पाठवलेला अधिकारी महानगरपालिकेत त्यांना चालतो, पण भाजप सरकारमधनं पाठवलेला चालत नाही. हीच तर खरी गोम आहे की तुम्हाला काँग्रेस एवढी का प्रिय वाटते? तुम्ही काँग्रेसची बी टीम म्हणून का काम करता? काँग्रेसचे जे नेते बोलतात तेच तुमच्या नेत्यांचं भाष्य का असतं? नोटबंदीला काँग्रेसने विरोध केला की तुम्ही का विरोध करता? हा सगळ्यांचा प्रश्न सुद्धा या निवडणुकीत चर्चेला जाणार आहे. आणि राहता राहिला मुद्दा पारदर्शकतेचा आम्हाला आग्रह आहे. आज मुख्यमंत्र्यांनी त्यातली भूमिका स्पष्ट केली आहे की आमची वैचारिक लढाई शिवसेनेशी नाही, आचारापुरता आहे. वैचारिक लढाई काँग्रेस राष्ट्रवादीशी, आचारातली लढाई शिवसेनेशी. जनता योग्य निर्णय करील. आणि राहता राहिला पारदर्शकतेत आम्हाला अपेक्षित काय ते त्या बैठकीत मी मांडलं. सन्माननीय उद्धव ठाकरेंचं नाव तुम्हीच घेताय की ते करतात का, ते करतात का. म्हणजे उद्धव ठाकरेजींनाही संशयात आणण्याचं काम राहुल शेवाळे का करतात मला माहीत नाही. आम्ही तर त्यांचं नाव घेतलंच नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या टोप्या स्वतःहून स्वतःला फिट करणं हे शिवसेनेच्या नेतृत्वाचं सफलता आहे आणि त्यात ते स्वतः अडकत आहेत. राहुल शेवाळे नाही, याच्यात वारंवार ह्याकरता उल्लेख करतो की आशिष शेलार किंवा भाजपाच्या खासदार किंवा हे नेहमीच शिवसेना पक्ष प्रमुख असेल किंवा शिवसेनेवर आरोप करताना या गोष्टींचा उल्लेख करतात. त्याकरता हा खुलासा केला. आणि आशिष शेलार यांनी सांगितलं की मी व्यक्तिगत विरोध केला. त्यांनी व्यक्तिगत विरोध नाही केला, त्यावेळी सर्वांनीच विरोध केला होता. त्यांना फक्त आठवण करून दिली की आणि हा जे ऑडिटर पाठवले ते भाजपाचे ऑडिटर नाही, राज्य सरकारचे ऑडिटर आहेत. त्यामुळे या गोष्टीचे आपण भान ठेवा की जो अधिकारी येतो का भाजपाचा नाही आहे, केवळ महानगरपालिकेच्या स्वायत्तेचा तो प्रश्न होता. तो काय काँग्रेस आणि राजकीय पक्षाचा विषय नव्हता. महानगरपालिकेची स्वायत्तता आणि स्थायी समितीचा स्वायत्तता त्या संदर्भातला तो अधिकाऱ्याचा प्रश्न होता. त्यामुळे या गोष्टीचा आपण भान ठेवावं. आणि शिवसेना पक्षप्रमुखांचा उल्लेख ह्या गोष्टीकरता केला की शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आणि हा संपूर्ण महानगरपालिकेचाच आम्ही जी काही विकासाची कामं केलेली आहे म्हणून त्या संदर्भात त्यांचा उल्लेख केलेला आहे. ठीक. उदय सर, आपण एकूण बघतोय की या दोन्ही पक्षांकडून हे आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहेत. पण आजचं एकूण जर भाषण आपण बघितलं तर मुख्यमंत्री भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्यामध्ये यशस्वी झाले असं आपल्याला वाटतं का? आज निश्चितच नवचैतन्य फुंकण्यामध्ये यशस्वी झाले. याची 3 कारणं मी म्हणेन. एक तर पहिली गोष्ट, शिवसेनेला आपणही जोरदार प्रत्युत्तर देऊ शकतो किंवा त्यांच्या समोर उभं राहू शकतो. आणि हे त्यांनी सांगताना आपण नेमकं काय काय आतापर्यंत मुंबईसाठी केलेलं आहे, मुंबईचं आपलं नातं काय हे त्यांनी वारंवार सांगितलं. त्याचबरोबर शिवसेनेचा जो कच्चा दुवा मी पुन्हा पुन्हा सांगतोय, जेवढी आशिष शेलार का आता हा मुद्दा सारखा खेचतायत हे राहुल शेवाळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. कारण जेवढी पारदर्शकतेची मुद्द्यावर चर्चा होत राहणार आहे तेवढं ते शिवसेनेला अहितकारक आहे. शिवसेना पारदर्शक कारभार करते की नाही हा मुद्दा नंतरचा आहे, परंतु त्याच्यावर चर्चा रिव्हॉल्व करत ठेवणं असल्यामुळे तिथून येणाऱ्या निधीवर या महानगरपालिकेचं बरंचसं भवितव्य किंवा या महानगरपालिकेतली डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स हे सगळे मुद्दे अतिशय सटलरित्या आज मुख्यमंत्र्यांच्या आणि आशिष शेलार यांच्या भाषणावर होते. त्याच्या पलीकडे जाऊन आज एक महत्त्वाचा मुद्दा आला, तो म्हणजे शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणूस. या तिन्ही मुद्द्यावर एक प्रकारे शिवसेनेची नाममुद्रा गेले 50 वर्ष घट्टपणे टिकून होती. परंतु आज बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये नाही, ते
पूर्ण करायचं काम भाजप करेल असं सांगून एक प्रकारे ही दुखरी नस जी आहे त्या दुखऱ्या नसीवर आशिष शेलार यांनी बोट ठेवलं. दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार शिवाजी महाराजांचा उल्लेख करून आणि वारंवार मराठी माणसाला आम्ही इथे घर देऊ, मराठी माणसासाठी पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असं म्हणून या दोन्ही महत्त्वाच्या श्रद्धास्थानांमध्ये किंवा एकाच्या मराठी माणसाच्या मतपेटीमध्ये आपणही तितके सक्षम भागीदार आहोत. ही फक्त तुमची जहागीर नाही, अशा प्रकारची एक प्रचाराची दिशा आणि सुरुवात आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे दिसली. याला राहुल शेवाळे कसं उत्तर देणार आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता खरं आहे, पण यापूर्वी उदय सर मला असं वाटतं आपण जाऊया आशिष शेलारांकडे. जो महत्त्वाचा मुद्दा होता शिवसेनेचा तो म्हणजे मराठी माणूस, जसं तुम्ही उल्लेख केला, शिवाजी महाराज आणि बाळासाहेब, या तिन्ही मुद्द्यांना आज भाजपने हात घातलाय. आशिष शेलार आज भाजपने या तिन्ही मुद्द्यांना स्पर्श करत शिवसेनेवरती शिवसेनेची कोंडी करण्याचा मोठा प्रयत्न केलाय. काय सांगाल? मी नम्रपणे सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराज, मराठी माणसाचं हित, या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे काही निवडणुकीत कोणाला कोंडी करून त्यांच्यावर कुरघोडी करून आपल्या पद्धतीची मतं खेचण्याचा प्रकार नाही. तो कुठल्याही पक्षाने करू नये, आमच्या ते मनात नाही. पण ते जे विसरले ते 100% मुख्यमंत्री करतील हे मी प्रामाणिकतेने जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. ठीक, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आशिष शेलार, मी राहुल शेवाळेंकडनं याचं उत्तर घेणार आहे. मला माहिती राहुल शेवाळे याच्यावरती नक्कीच बोलतील. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो 23 तारखेचा तुम्ही वादा दिलाय किंवा 23 तारखेची जी हाक दिली आहे, 21 तारखेची हाक दिली आहे की त्या दिवशी कळेल नक्की वरचढ कोण आहे, त्याविषयी काय सांगाल? हा आत्मविश्वास भाजपने आज जो बोलून दाखवलाय, या सगळ्या आत्मविश्वासाची अनेक कारणं आहेत, त्यापैकी मुख्य कारण तुम्ही काय सांगाल? आमची भूमिका जी आहे ती आम्ही जनतेसमोर वारंवार स्पष्ट केली आहे. मुंबईचा विकास आणि एका अर्थाने सजगतेचा विकास आणि त्या विकासाची एक ब्लूप्रिंट आणि जाहीरनामा हा आमचा ह्या निवडणुकीतला स्ट्रेंथ आहे. जनतेशी असलेली आमची नाळ, मुंबईकरांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर मूलभूत पद्धतीने उपाय शोधण्याची असलेली ताकद आणि बरोबरीने बरेचसे विषय केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संमती मदती विना होऊ शकतील का, तर कदाचित नाही. अशा वेळेला दोन्ही सरकारं मुंबईच्या हिताचा विचार करत आहे आणि महानगरपालिकेत पण आमचं सरकार येईल आणि ते आल्यानंतर हे तिन्ही सरकार मुंबईला खऱ्या अर्थाने न्याय देईल, ही आमची त्याच्यामागची आत्मविश्वासाची भावना आहे. ठीक, आता आपण राहुल शेवाळेंकडे येऊया. जो महत्त्वाचा मुद्दा मग अशी उपस्थित झाला, म्हणजे महत्त्वाची 3 नावं जी शिवसेनेशी इतके दिवस घट्टपणे जोडली होती, शिवाजी महाराज असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि मराठी माणूस, आज भाजपने त्याच्यावरती भाष्य केलंय. तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही, याच्यात दिसूनच येतं की भारतीय जनता पार्टीला दुसरा कुठला मुद्दा नाही आहे. ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनेचं आदर्शस्थान आश्रय नेतृत्व पण होतं पूर्ण, आणि मराठी माणसाचं नातं शिवसेनेचं एक वेगळं नातं आहे. आज भारतीय जनता पार्टीला शिवसेना प्रमुखांच्या नावाचा उल्लेख करून एक सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणी प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे ते कीव वाटते की आजही त्यांना शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन मुंबईत मतं मागण्याची वेळ येते आणि मुंबईकर हे दाखवून देतील की शिवसेना प्रमुखांच्यावर कोणाचं प्रेम आहे. आणि त्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाही, छत्रपती शिवाजी महाराज, माझं बोलणं होऊन दे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नेहमीच त्यांनी त्यांच्या घोषणापत्रात पण उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन झालं. माझं आशिष शेलार यांना आव्हान आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भूमिपूजनाचं कंत्राट कोणाला दिलं आहे त्याचं वर्क ऑर्डर त्याची दाखवावी. त्याचं अजून टेंडरही निघालं नाही आहे आणि खऱ्या अर्थाने माननीय पंतप्रधान ह्या उद्घाटनाला आले. खऱ्या अर्थाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक ज्यावेळी त्याचं पण भूमिपूजन झालं त्यावेळी मनात माझ्या हाच प्रश्न होता, एखाद्या पंतप्रधानांना आपण आमंत्रित करतो, एखादी नामांकित व्यक्तीला किंवा प्रतिष्ठित व्यक्तीला आमंत्रित ज्यावेळी करतो, ज्याचं कंत्राट दिलं जातं, त्याचं वर्क ऑर्डर इश्यू केली जाते, त्याच्यानंतरच देशाचे पंतप्रधान, देशाचे राष्ट्रपती हे त्याचं उद्घाटन करू शकतात. दुर्दैवाने अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचं टेंडरही अजून निघालं नाही. कोण कंत्राटदार आहे त्याचं वर्क ऑर्डर त्यांनी दाखवावी. ही लोकांना दिशाभूल करण्याचं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पण स्मारकाच्या संदर्भातलं अजून वर्क ऑर्डर इश्यू झाली नाही, टेंडर पण काढलं गेलेलं नाही आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी वर्क ऑर्डर न काढता त्याचं भूमिपूजन झालं. लोकांना संभ्रम निर्माण, दिशाभूल करण्याकरता हे दोन्ही कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मराठी माणसाच्या बद्दल त्यांनी बोलू नये. भारतीय जनता पार्टीशी संबंधित
जेवढे बिल्डर आहेत त्यांनी मराठी माणसांवर किती अन्याय केला हे मुंबईकरांना माहिती आहे आणि ते मराठी माणूसच त्यांना ते दाखवून देईल. आपण उत्तर घ्या आशिष शेलार. पहिली भूमिका तर SRAतल्या सगळ्या बिल्डरांचे दलाली करणारे कुठल्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणजे शाखा प्रमुख आहेत ते मला सांगायची गरज नाही. दुसरी गोष्ट त्यामध्ये जाणताना बाळासाहेबांच्या सेनेची आमचं तेव्हाही प्रेम आदर होता, आजही प्रेम आदर आहे. बाळासाहेब असते तर ही स्थिती झालीच नसती आणि म्हणून बाळासाहेबांचा उल्लेख करणं, त्यांना सन्मान करणं आमचं कर्तव्य आम्ही मानतो. आम्ही त्यांच्या नावावर मतं मागण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरा त्यातला मुद्दा राहिला की ज्या पद्धतीचं भाष्य त्यांनी केलं की दोन्ही ठिकाणच्या भूमिपूजनाचं काय, मग तुमचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाला काय बटाटा वडा खायला आले होते का? ते कशाला आले होते? भूलतापांचा खेळ होता ते यायचं नव्हतं. आणि त्याच्यामुळे आजची जी भाषा बदलते आहे, त्यामुळे आजची जी भाषा जी बदलली आहे ना, माझा मूळ प्रश्न आहे, तुम्ही दादरच्या वर्कआउट दाखवा. पक्षाची जी युती करायची आहे तुम्ही वर्कआउट दाखवा. त्याच्यामध्ये मग तुम्ही काय बटाटे वडे खायला आले होते नाही, का? आम्ही बटाटे वडे नाही, लोकांना दाखवतील ना, लोकांना दाखवा ना, लोकांना दाखवा तुम्ही, लोकांना वर्कआउट दाखवा. आणि म्हणून माझं आव्हान आहे, लोकांना वर्कआउट दाखवा. कोण कंत्राटदार नियुक्त केला? एखाद्या गोष्टीचं टेंडरच काढलं नाही त्याचं भूमिपूजन कशाला? त्या दादरच्या पक्षाच्या नेत्याचा भूमिपूजन कशाला त्याचं? ज्याचं टेंडरच नाही काढलं, त्याचा कंत्राटदार नियुक्त नाही झाला. आणि बाळासाहेब सारकांच्या मी माझी एक मागणी आहे, माझी एक मागणी आहे की आपण कंत्राटदार कोण आहे आणि वर्कआउट लोकांना दाखवावी, लोकांना वर्कआउट दाखवावी, मुंबईकरांना वर्कआउट दाखवावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कंत्राटदाराची कॉन्ट्रॅक्टची वर्कआउट दाखवावी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची वर्कआउट दाखवावी. वर्कआउट दाखवा, आम्ही तुम्हाला श्रेय देतो, आम्ही तुमचं अभिनंदन करतो. परंतु दुर्दैवाने त्याचा कंत्राटदार नियुक्त नाही, त्याचं वर्कआउट नाही आहे, त्याचं भूमिपूजन केलं जातं. माननीय पंतप्रधानांच्या हस्ते ही मुंबईकरांची दिशाभूल आहे आणि या थोर नेत्यांचा तो अपमान आहे. थोर नेत्यांचा अपमान आहे. आणि बदललेली भाषा, शिवसेनेचं भाषा जी बदलली आहे ती केवळ नवीन युती करण्यासाठी सोय. आम्ही कोणाची युती करणार नाहीये, आम्ही स्पष्ट केलेलं आहे, कोणाची युती करणार नाहीये. आमची हीच विनंती आहे आणि सर्व मुंबईकरांची विनंती आहे की दोन्ही स्मारकाचं टेंडर काढलं का आणि त्याचं वर्कआउट इश्यू केले का? भारतीय जनता पार्टीने त्यांच्या वचननामा किंवा जो काही जाहीरनामा प्रसिद्ध कराल त्यात त्या वर्कआउट त्यांनी मुंबईकरांना दाखवाव्या आणि त्यानंतरच दोन्ही स्मारकाचं क्रेडिट घ्यावं, ही माझी विनंती आहे. बोला बोला आशिष शेलार बोला. राहुल शेवाळ्यांना माझा थेट प्रश्न आहे, तुम्ही जेवढे वचननाम्यात लिहिलंय त्याच्यातल्या अर्ध्या गोष्टींची तरी तुम्ही वर्कआउट दाखवा. वचननाम्यात छापले का बघा, पहिलं स्वतःच ढोंकून बघा, दुसरीकडे बघा. आम्ही दाखवतो, उद्याच दाखवतो. छापा पहिलं, आम्ही दाखवतो. पहिलं मी तुम्हाला आव्हान केलंय, तुम्ही पहिलं तुम्ही कशाला पळवाट काढताय? पहिलं मी तुम्हाला आव्हान केलंय, तुम्ही ते पूर्ण करा. आम्ही दाखवतो, आम्ही उद्याही दाखवतो. पण तुम्ही ह्या थोर पुरुषांचा एक प्रकारे अपमान केलाय की त्यांचं कॉन्ट्रॅक्टच काढलं नाही, त्यांचं टेंडरच काढलं नाही आणि कंत्राटदार नियुक्त केला नाही, वर्क ऑर्डर नाही त्याची. थोर पुरुषांचं कॉन्ट्रॅक्ट निघत नसतं, काहीतरी बोलू नका. नाही, स्मारकाचं मी बोलतोय. आपण आता दिशाभूल करू नका. स्मारकाचा मी उल्लेख करतो. चला, शब्द माझा मागे घेतो, चुकून माझा शब्द झाला. स्मारकाचं आपण वर्क ऑर्डर दाखवावी आणि मुंबईकरांना त्याच्या श्रेय घेऊन सामोरं जावं, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जावं. आमच्या शुभेच्छा आहे तुम्हाला. उदय सर, दोन्ही कामं येत्या 5 वर्षात या पूर्ण निवडणुकीच्या करणं निमित्तानं हे आमचं वचन मराठी आहे. माणसाच्या ज्यांना त्याच्यावर मताचं विश्वास टेंडर असेल ते आम्हाला निघालेलं मदत करतील. आहे आणि त्या मराठी माणसाच्या मताच्या टेंडरवर शिवाजी महाराज अशी मुद्रा आहे, त्या मुद्रेवर आपलं नाव कोरलं जावं याच्याकरता हे दोघं कसे भांडतायत हे आपल्या लक्षात आलं असेल. मगाशीच मी मुद्दा सांगितलेला होता की मराठी माणूस, बाळासाहेब ठाकरे आणि शिवछत्रपती महाराज हे 3 असे विषय आहेत की ज्या विषयांवर हे दोघंही एकमेकावर कुरघोडी करायचा प्रयत्न करतायत, एकमेकांची उडीदुडी काढतायत. आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये, आता हा फक्त ट्रेलर आहे, निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये आपल्याला याचा पूर्ण पिक्चर पाहायला मिळालेला. आता फक्त बटाटेवडा निघतोय, नंतर पावभाजीवर हे भांडण जाईल आणि याच्याही पलीकडे पोहोचेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला आशिष शेलारांना एक प्रश्न विचारायचा आहे की आज आपण आपल्या भाषणामध्ये शिवसेना भाजपशी फारकत घेतल्यानंतर आणखीन एका पक्षाबरोबर जात आहे असं सुतोवाच केलं, त्याबद्दल अधिक स्पष्ट करा. जसं आपण कम्प्युटरच्या भाषेत म्हणतो, डबल क्लिक करून जरा जास्त माहिती द्या, म्हणजे आम्हाला कळेल तरी की शिवसेना कोणत्या पक्षाबरोबर जाते. अशी गुप्त माहिती आपल्याकडे आहे. ही माझी माहिती नाही, निरुडकर साहेब आपल्याच चॅनेलवर मी पाहिलं अशा पद्धतीची चर्चा चालू आहे. आणि मग एवढी मोठी गोष्ट जर तुम्ही विसरले असाल आपल्या वचननाम्यात लिहिण्यामध्ये,
तर त्याच्या मागचं कारण काय असू शकतं, त्याचा संकेत तर नाही ना, असा प्रश्न जनतेच्या मनात येतो, असा मी उल्लेख केलेला आहे. उदय सर, मला असं वाटतं की एक प्रकारे पुन्हा संभ्रमाचं राजकारण हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या बाबतीत खेळतायत. संभ्रमाचं राजकारण खेळण्याचा फायदा हा आपल्याला मिळेल असं दोघांना वाटतंय. परंतु हे कशा करताय माहिती आहे का, की प्रत्येक पक्षामध्ये आज बंडखोरी होणार आहे. भूषण, प्रत्येक पक्षामध्ये आज इच्छुकांची संख्या एकेका सीटसाठी किमान 5-5, 7-7 एवढी आहे. भाजपमध्ये ती संख्या 10च्या आसपास आहे काही जागांवर. तिथे होणारी बंडखोरी टाळण्याकरता ही अशी संभ्रमाची अवस्था निर्माण करणं ही दोघांची राजकीय गरज आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे खेळ खेळले जातात असं मला वाटतं. भाजपने जो विजय संकल्प मेळावा घेतला त्यामध्ये प्रामुख्यानं भाजपनं शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. विकासाचा अजेंडा असल्याचंही भाजपने सांगितलं. त्यामध्ये पायाभूत सुविधांचा उल्लेखही या सगळ्या भाषणांमध्ये झाला. आपल्यासोबत आता आमचे प्रतिनिधी अमित जोशी सुद्धा आपल्या संपर्कामध्ये आहेत. आपण त्यांच्याकडेही जाणार आहोत. मात्र सुरुवातीला जाऊयात उदय सरांकडे. उदय सर, आज महत्त्वाचा विषय जो होता तो म्हणजे आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा आहे असं मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांनी सांगितलं. त्यामध्ये मग पायाभूत सुविधा असतील, घरं देण्याचा प्रश्न असेल, असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले. ट्रान्सपोर्टेशन विषयी असेल, या सगळ्या विषयी ते बोलले. याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं बघता तुम्ही या सगळ्या मुद्द्यांकडे? मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा का काढला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण केंद्रात आणि राज्यात ही त्यांची सत्ता आहे. त्यामुळे एक प्रकारे अशा प्रकारचे विकासाचे प्रोजेक्ट जर तुम्हाला हवे असतील की जी तुमची आत्ताची गरज आहे, तर तुम्हाला आम्हाला मत द्यावंच लागेल. याचं कारण ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी लागणारा पैसा, परवानग्या हे सगळं केंद्रातून आणि राज्यातून आम्ही पुरवू शकतो, हे त्याच्यात न बोललेलं अशा प्रकारचं एक विधान आहे. कोळी माणसाचा रोजगार असेल, मराठी माणसाचं घर असेल किंवा इंटिग्रेटेड प्रवास, हे ते वारंवार जे म्हणतायत, इंटिग्रेटेड प्रवास हा कशा करता आहे तर विस्तारित मुंबईमध्ये जो मराठी माणूस सामावला जाणार आहे त्याच्याकरता त्यांनी हे केलेलं आहे. परंतु हे सगळं एका बाजूला शिवसेना जे करून दाखवलं आणि डिड यू नो असा जो प्रचार करते आहे त्याच्यातली हवा काढून घ्यायचा प्रयत्न आहे एक प्रकारे. याला शिवसेना काय उत्तर देणार आहे हे राहुल शेवाळे यांना सांगून देत. राहुल शेवाळे, नाही, निश्चित स्वरूपात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा ॲडव्हान्टेज घेऊन जेवढे केंद्र सरकार राज्य सरकारचे प्रोजेक्ट आहेत ते त्याचं क्रेडिट घ्यायला बघणार. पण एक प्रकारे ते क्रेडिट घेताना त्यात शिवसेनेचा पण, कारण शिवसेनेचा पण त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या ज्या ज्या प्रोजेक्टचं ते क्रेडिट घ्यायला जाल तर त्यात शिवसेना पण त्याच्यासोबत क्रेडिट घेईल. आणि हे सर्व प्रोजेक्ट हे काही नवीन प्रोजेक्ट नाही. भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी नवीन शहरासाठी कुठला प्रोजेक्ट आणला ते पहिलं दाखवावं. हे सर्व 10-15 वर्ष रखडलेले जे प्रोजेक्ट आहेत ते आता मार्गी लागत आहेत. त्याची त्यांनी ह्या त्यांच्या भाषणात त्यांनी उल्लेख केला. त्यांनी मुंबईसाठी एक कुठल्याही नवीन प्रोजेक्टचा त्यांनी उल्लेख केला नाही. आज मुंबई शहराकरता गेले 2 वर्ष मुंबई शहराकरता एक नवीन निधी, एक विकास निधी असावा अशी मागणी वारंवार आम्ही अर्थसंकल्पात करतो. मुंबई शहरातून जो टॅक्स जातो तो संपूर्ण देशातल्या सर्वात जास्त टॅक्स म्हणजे देशात सर्वात जास्त रेव्हेन्यू मुंबई शहरातून जातो. पण गेले 2 वर्ष आपण जर अर्थसंकल्प पाहता तर मुंबई शहरासाठी जे निधी येतो तो अत्यंत अपुरा आहे. अमृतच्या माध्यमातून असून, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असून आपण ह्या निधीचा जर तपशील बघाल तर मुंबई शहरासाठी अत्यंत कमी निधी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे हे जे प्रकल्प आहेत हे गेले 10-15 वर्ष रखडलेले प्रकल्प आणि ह्यापूर्वीच त्यांचे टेंडर झालेले आहेत. त्याचे केवळ उद्घाटन हे करतायत. मुंबईकरांसाठी जर एखादा नवीन प्रोजेक्ट जर जाहीर केला असता तर त्यांचं आम्ही अभिनंदन केलं असतं. तर तसं न करताना जुन्याच प्रोजेक्टची ती माहिती मुंबईकरांना दिलेली आहे. गेले कित्येक वर्ष ते ऐकतायत, काँग्रेसच्या मुखातून ऐकतात, आता ह्यांच्या मुखातून ऐकतील. पण मुंबईकरांसाठी आम्ही जसं बोललो कोस्टल रोड हा मुंबईसाठी नवीन प्रोजेक्ट आहे. दुसरा मुंबई शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी गारगाय पिंचाळ हा नवीन प्रोजेक्ट आहे. तो काँग्रेसच्या राजवटीतला नाही, हा शिवसेनाच्या राजवटीतला आहे आणि तेही त्यावेळी सत्तेत सोबत होते. तर मुंबईकरांसाठी एखादा नवीन प्रोजेक्ट देत असतील तर ती अपेक्षा खऱ्या अर्थाने होती. आणि जे मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली आहे त्या सर्व गोष्टींचा गेल्या 5 वर्षात केलेल्या कामाचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेला आणि भविष्यात काय करणार आहे याचाही उल्लेख आम्ही केलेला आहे. ठीक. एकूणच आपण बघितलं तर या सगळ्या आजच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये जी कार्यकर्त्यांची गर्दी होती आपण याविषयी जाणून घेऊयात. अमित जोशी आपल्यासोबत आहेत. अमित जोशी, या आजच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांमधला उत्साह तुम्हाला कसा दिसला? त्यांची बॉडी लँग्वेज नेमकं काय सांगत होती? खरं
खरं तर अपेक्षेप्रमाणे मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती. अर्थात सभागृह हे बंदिस्त सभागृह होतं, म्हणूनच सुरुवातीला उल्लेख करण्यात आला की मुंबईचा कार्यक्रम अशा बंदिस्त सभागृहात होतो. मात्र जेव्हा राज्याचा कार्यक्रम असतो तेव्हा तो खुल्या मैदानातच घ्यावा लागतो. तेव्हा या वाक्याला सुद्धा जोरदार टाळ्या पडल्या. विशेष गोष्टीचा उल्लेख करावा लागेल तो अतुल भातखळकर जे आमदार आहेत, त्यांनी आवाज कोणाचा तो भारतीय जनता पार्टीचा अशा प्रकारची घोषणा दिली. त्याला सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला, कारण ही तर शिवसेनेची घोषणा आहे. मात्र त्यांच्याच भाषेमध्ये कसं प्रत्युत्तर द्यायचं किंवा त्यांच्याच प्रकारे कशा घोषणा करायच्या हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या या कार्यक्रमामध्ये बघायला मिळालं. मुख्यमंत्री भाषण करत होते तेव्हा त्यांचा घसा बसला. त्यांनी तात्काळ पाणी प्यायलं. मात्र त्यांनी जी समयसूचकता दाखवली की असंच पाणी आम्ही 21 तारखेला पाजू, तर या वाक्याला सुद्धा जोरदार कार्यकर्त्यांनी टाळ्या दिल्या. टाळ्यांचा गजर काही मिनिटं होताना आपल्याला बघायला मिळेल. आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी जो उल्लेख केला की आम्ही त्यांची अवकात 21 तारखेला दाखवून देऊ, तर हे जे वाक्य होतं ते अर्थातच कार्यकर्त्यांसाठी मोठं वाक्य होतं. मोठ्या घोषणाबाजी त्यावेळेला होत होती. एकंदरीतच आशिष शेलार यांचं भाषण असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण असेल, जी लक्षवेधी गोष्टी होत्या त्याला अर्थातच मोठा प्रतिसाद मिळाला या ठिकाणी मिळालेला बघायला मिळाला. पण त्यापेक्षा ज्या प्रकारे शिवसेनेला आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं, उद्धव ठाकरेंनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या मुख्य गोष्टींचा समाचार मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून घेतला, ती गोष्ट सगळ्यात लक्षवेधी ठरली. ती कदाचित जास्त कार्यकर्त्यांना आवडलेली असावी आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये ज्या प्रकारे शिवसेनेला आव्हान देण्यात आलंय तेच कार्यकर्त्यांकरता सगळ्यात मोठं लक्षवेधी ठरलंय असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. ठीक. खरं तर या कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे, मात्र त्यापूर्वी उदय सर, तुम्ही शेवटचा प्रश्न राहुल शेवाळांना विचारावा. म्हणजे हॉल तोच, स्टेज तेच, फक्त बॅकड्रॉप बदललेला आहे. आज अमित जोशी भाजपमध्ये कसं चैतन्य आलं असं सांगतायत. परवा दिनेश दुखंडे होते, ते शिवसेनेमध्ये कसं चैतन्य आलंय हे सगळं सांगत होते. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा ह्याच्या पलीकडे जाऊन मला विचारायचा आहे आणि तो मी केवळ भावनिक किंवा हवेतला प्रश्न विचारत नाही आहे. तो मी आकड्यांच्या सिद्धांताच्या आधारावर प्रश्न विचारतोय आणि तो म्हणजे 114 जागा तुम्हाला मिळवाव्या लागतील मुंबई महानगरपालिकेची सत्ता हस्तगत करायला. शिवसेना आत्ता 74-75 आकड्यावर आहे, म्हणजे त्यांना जवळपास 39 जागा मिळवाव्या लागतील. स्वतःच्या ताकदीवर निम्म्यापेक्षा आहे त्या जागा ठेवायच्याच, शिवाय निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळवायच्या. हे प्रचंड मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, भारतीय जनता पक्षासमोर सुद्धा प्रचंड मोठं आव्हान आहे. त्यांच्या 31 जागा आहेत आणि त्यांना 114 पर्यंत जायचं आहे. म्हणजेच त्यांना जवळपास 80 जागा, म्हणजे आहेत त्याच्यापेक्षा तिप्पटपेक्षा थोड्या कमी एवढ्या जागा त्यांना मिळवायच्या आहेत. हे दोन्ही पक्ष जर आपापल्या स्वबळावर सत्ता स्थापन करायला अपयशी ठरले तर आत्ता आशिषेला असते तर त्यांनाही मी हाच प्रश्न विचारला असता. पण आता राहुल शेवाळे आहेत म्हणून त्यांना आपण हा प्रश्न विचारूया. राहुल शेवाळे, जर स्वतःच्या ताकदीवर स्वबळावर सत्ता स्थापन करायला आपण अपयशी ठरलात, काही जागा जर कमी पडल्या, तर तुम्ही पुन्हा एकदा ज्यांच्याशी वैचारिक नातं आहे परंतु आचाराचं युद्ध आहे अशा आपल्या भावाकडे जाणार का, एवढाच माझा सवाल आहे. पुन्हा तुम्ही मांडीला मांडी लावून आम्हाला महानगरपालिकेत देखील भाजप बरोबर बसले दिसणार आहात का? पुन्हा कमळावरी बैसोनी आले अशीच स्थिती मुंबई महानगरपालिकेची होणार आहे का? हा प्रश्न विचारण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही असे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना कार्य करेल. त्यामुळे हा प्रश्न विचारण्याची वेळ येणार नाही याची काळजी संपूर्णतः शिवसेना घेईल. आणि जाता जाता एक गोष्टीचा उल्लेख करतो की जो मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला की भगवा हातात घेऊन खंडणी घेण्याच्या मागण्याच्या संदर्भात, त्याच मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो ज्याच्या हातात भगवा आहे त्यानेच 92च्या दंगलीत ह्या मुंबईचं रक्षण केलं. 2006चा प्रलंकरी पावसात मुंबईकरांना वाचवलं आणि ज्यावेळी बॉम्बस्फोट झाला तर मुंबईकरांना रक्तदान केलं. त्यामुळे हा भगवा आमच्या हातातच शोभू शकतो. त्यांच्या हातात नुसत्या बांगड्या आहेत आणि बांगड्या घातलेल्या हातात कधीच भगवा शोभू शकत नाही, हे मी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्यामुळे हा हातात घेतलेला भगवाच हा खऱ्या अर्थाने 114ची जादू ती आपल्याला 23 तारखेला दाखवेल आणि मुंबईकर निश्चित स्वरूपात या शिवसेनेने केलेलं जे योगदान आहे, बॉम्बस्फोटाच्या वेळी असेल, दंगलीच्या वेळी असेल किंवा प्रलंकारी पावसाच्या वेळी, याची जाणीव मुंबईकर ठेवतील आणि शिवसेना प्रमुखांवर च्या विचारांवर विश्वास ठेवून, शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबई महानगरपालिकेची एक हाती सत्ता शिवसेनेला देतील.
थोडक्यात आपण बघितलं तर हा भाजपचा विजय संकल्प मेळावा असू दे किंवा शिवसेनेची झालेली सभा असू दे, या दोन्हींमध्ये दोन्ही पक्षांनी विभक्त झाल्यानंतर स्वबळावरती मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय, दावा केलाय. त्या दृष्टीने आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरण्याचे प्रयोग सुरू झालेत. आता या सगळ्या प्रयोगांमध्ये दोन्ही पक्ष किती यशस्वी ठरतात हे पाहण्यासाठी आपल्याला अगदी काही दिवसांचीच वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर स्पष्ट होईल की नक्की मुंबईवर सत्ता कुणाची. या चर्चेत मान्यवर सहभागी झाले त्या सर्व मान्यवरांचे आभार. रोखोकच्या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.